नमस्कार. विचार करा, एखादी साधी शारीरिक चाचणी आपल्या मेंदूच्या आरोग्याबद्दल काहीतरी मोठं सांगू शकते का? आज आपण एका अशाच 10 सेकंदाच्या सोप्या चाचणीबद्दल जाणून घेणार आहोत, जी आश्चर्यकारकपणे आपल्या भविष्यातील आरोग्याबद्दल महत्त्वाचे संकेत देऊ शकते. आता हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाहीये बरं का. कारण या 10 सेकंदांमध्ये आपलं शरीर आणि आपला मेंदू यांच्यात ताळमेळ कसा आहे याचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. चला, ह्यामागे नेमकं काय आहे ते पाहूया. ही फक्त एक शारीरिक कसरत नाहीये. संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे की ज्यांना डोळे बंद करून एका पायावर तोल सांभाळता येत नाही, त्यांच्या मेंदूमध्ये लहान रक्तवाहिन्यांशी संबंधित काहीतरी समस्या असू शकतात, ज्यामुळे भविष्यात स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ही चाचणी एक महत्त्वाची धोक्याची घंटा ठरू शकते. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष ही चाचणी कशी करायची ते बघूया. काळजी करू नका, प्रत्येक पायरी सुरक्षितपणे कशी पूर्ण करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी आधारासाठी एखाद्या भिंतीजवळ किंवा खुर्चीजवळ उभे राहा. त्यानंतर आपला एक पाय हळूवारपणे वर उचला. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता आपण स्थिर आहोत, तेव्हाच डोळे बंद करा आणि मनातल्या मनात 10 पर्यंत मोजायला सुरुवात करा. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपली सुरक्षितता. जर तुम्हाला थोडी जरी भीती वाटत असेल किंवा तोल जाईल असं वाटत असेल, तर कृपया कोणाला तरी मदतीला घ्या किंवा भिंतीला हलकासा स्पर्श करून आधार घ्या. कोणतीही दुखापत टाळणं हे आपलं पहिलं ध्येय आहे. ठीक आहे, चाचणी तर झाली, पण आता या निकालाचा अर्थ काय लावायचा? चला, आपण आपल्या शरीराच्या बॅलन्स स्कोअरचं विश्लेषण करूया. चला, आता तुमच्या वेळेचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. जर तुम्ही 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ टिकलात तर वा, अभिनंदन, तुमचा मेंदू आणि शरीर यांचा समन्वय एकदम उत्तम आहे. 5 ते 10 सेकंद म्हणजे सरासरी कामगिरी, जिथे थोडी सुधारणा करायला वाव आहे. पण जर तुमचा तोल 5 सेकंदांपेक्षा कमी वेळात गेला तर याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. हे तुमच्या मेंदूच्या सिग्नलवर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेत काहीतरी घट झाल्याचं लक्षण असू शकतं. पण थांबा, एक साधा तोल इतकं सगळं कसं काय सांगू शकतो? यामागे एक ठोस विज्ञान आहे. चला पाहूया की ही सोपी चाचणी इतकी प्रभावी का आहे. आपल्या शरीराचा तोल सांभाळणं आहे ना, ते अगदी एका टीमवर्कसारखं आहे. या टीममध्ये 3 महत्त्वाचे खेळाडू आहेत. आपले डोळे, जे आपल्याला सांगतात की आपण कुठे आहोत. कानाच्या आतली एक खास प्रणाली, जी गुरुत्वाकर्षण आणि हालचाल ओळखते. आणि ह्या सगळ्यांचा कॅप्टन आपला मेंदू, जो ही सगळी माहिती एकत्र करून शरीराला स्थिर ठेवतो. आता खरी गंमत बघा. जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा ही तिघांची टीम मिळून काम करते. पण डोळे बंद करताच आपण आपल्या टीममधल्या एका महत्त्वाच्या खेळाडूला, म्हणजे दृष्टीला, थेट बेंचवर बसवतो. आता फक्त कान आणि मेंदू यांनाच सगळा खेळ सांभाळावा लागतो. आणि म्हणूनच ही चाचणी इतकी जबरदस्त आहे. डोळे बंद करून आपण मेंदूला एक थेट आव्हान देतो की तू फक्त शरीराकडून येणाऱ्या सूक्ष्म संकेतांवर अवलंबून राहून तोल सांभाळू शकतोस का? आणि यातूनच मेंदूची खरी कार्यक्षमता तपासली जाते. आता समजा आपला स्कोअर जरा कमी आला असेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण चांगली बातमी ही आहे की आपण आपला मेंदू आणि शरीर यांना पुन्हा ट्रेन करू शकतो. चला, त्यासाठीचे काही सोपे मार्ग पाहूया. आपला तोल सुधारण्यासाठी आपण फक्त व्यायाम नाही, तर एक पूर्ण प्लॅन वापरणार आहोत. यात आपल्या रोजच्या सवयी, आहार आणि मानसिक एकाग्रता या सगळ्यांचा समावेश असेल. सुरुवात तर आपण एका अगदी सोप्या सवयीने करू शकतो. रोज दात घासताना, मग पुढच्या वेळी दात घासताना फक्त एका पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. ही एक छोटीशी सवय आपल्या तोलामध्ये मोठा फरक घडवू शकते. हा हील टू टो वॉक नावाचा व्यायाम करून बघा. जेव्हा आपण असं चालतो तेव्हा आपण आपल्या मेंदूला आणि कानाच्या आतल्या प्रणालीला सतत जुळवून घ्यायला भाग पाडतो. यामुळे तोल सांभाळण्याची क्षमता वेगाने सुधारते. योगामधलं वृक्षासन म्हणजे ट्री पोज हे तोल सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे. कारण इथे फक्त शरीराला नाही तर मनालाही एकाग्र करावं लागतं. हा मन आणि शरीर यांच्यातल्या समन्वयाचा एक उत्तम सराव आहे. बरं, व्यायामासोबतच आपल्या शरीराचं इंधन म्हणजे योग्य पोषण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः व्हिटॅमिन B12 आणि D हे नसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर आहारात
यांची कमतरता असेल किंवा तोल जाण्याचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची तपासणी करून घेणं खूप फायद्याचं ठरू शकतं. तर आजच्या या सगळ्यातून एक विचार नक्कीच मनात येतो. जसा हा 10 सेकंदांचा तोल आपल्या मेंदूच्या आरोग्याबद्दल सांगतो, तशाच आपल्या रोजच्या कोणत्या साध्या सवयी किंवा कृती आपल्या आरोग्याबद्दल आणखी काहीतरी मोठे संकेत देत असतील? यावर नक्की विचार करा. आणि हो, जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची सूचना. यातील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या आरोग्याविषयी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी कृपया नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.